जानेवारीमध्ये गुन्हे शाखेनं एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती। त्यावेळी 7 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि काही फरार झाले होते। त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजयपाल आणि बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एमडी पावडर तयार करणारा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि त्यांच्या पथकानं जौनपूर आणि आजमगड उत्तर प्रदेश इथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश एसटीएफचे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी संदीप तिवारी वाराणसी, ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक वाराणसी, अनिल शिव असरे जयस्वाल नालासोपारा, निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश, विजय रामप्रसाद पाल वाराणसी, बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल वाराणसी यांना अटक केली आणि त्यांचा आजमगड येथील कारखान्यातून 25 ग्रॅम एमडी पावडर तसंच केमिकल मिक्स करून 20 किलोपर्यंत एमडी हा अंमली पदार्थ तयार होत असलेलं मिश्रण आरोपी वापरत असलेली क्रेटा कार 1,18,49,716 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तर आव्हान काय कराल तरुण पिढी? निश्चित आपल्याला जाणवतंय की ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढत आहे आणि याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज आहेत। परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। विशेष करून स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतो याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काय माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे। पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत, कुठल्या पार्टीजला जात आहेत, काय करतायत, कुठल्या पदार्थाचे सेवन करत आहेत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे। आणि तरुण पिढीनेही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं, पूर्ण लाईफ खराब होती, पूर्ण फॅमिली खराब होते। तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे, ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात। तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे।